हरिओम. मी डॉक्टर मनीषा विरा श्रीपतराव तोडकर, मुलगा वेस उपासना केंद्र, मिरज. बापूंचे तसे भरपूर अनुभव आहेत, पण सध्याचा आता कोविडच्या काळामध्ये पण खूप श्रद्धावान अडचणीमध्ये होते. बऱ्याच श्रद्धावानांना त्रास झाला, पण त्यातूनही बापूंनी खूप सुंदररित्या अगदी सहज प्रत्येक श्रद्धावानाला बाहेर काढलं. तर त्यातलाच एक छोटासा अनुभव आहे. मी ॲज अ डॉक्टर म्हणून माझी स्वतःची कन्सल्टेशन आहे आणि मी म्हणजे माझ्या वडिलांचे वडील पण डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांचे GP असते, त्यामुळं कोविडचे पेशंट आम्ही बघत होतो. सुरुवातीच्या स्टार्टिंगच्या पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी संपूर्ण सगळ्या प्रिकॉशन घेऊन आम्ही पेशंट बघायचो. मग पप्पांना परत म्हटलं की तुम्ही पेशंट आता बघू नका, कारण त्यांचं रनिंग 83 इयर्स आहे. मग नको म्हणून त्यांना सांगितलं. मी पेशंट बघत होते त्या दरम्यान. मग काय माहीत कुठून पण झालं असेल इन्फेक्शन, मी पॉझिटिव्ह आले. पण वडिलांचं वय 83, त्यात त्यांना शुगर, हृदयाचे कॉम्प्लिकेशन्स. मग मी जाम हादरले म्हणजे पप्पा पॉझिटिव्ह आल्यानंतर. आणि उदी आली आमचे बापू जी ऑनलाईन उपासना देतात, ती ऑनलाईन उपासना करणे बापूंनी सांगितलेलं आज्ञापालन करणे, बस त्याचं कवच इतकं मोठं आहे की आम्हाला कशाचीच काळजी करायची गरज नाही, असं मी प्रत्येक पेशंटला सांगणार. आणि तरी पण स्वतःवर जेव्हा प्रसंग येतो तेव्हा मनुष्य खरोखर अगदी घाबरून जातो, कारण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वडिलांशिवाय आता कोणी नाही आणि त्यांचं वय झाल्यानंतर मला त्यांची सतत काळजी कशी वाटते. पप्पा म्हटले, मनीषा काही पण होऊ दे, कारण मी अजिबात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार नाही, तू काय असेल ते माझे घरी उपचार कर. म्हटलं पप्पा तसं म्हणता येते, आपण चेस्ट स्पेशालिस्टकडे जायलाच पाहिजे, कारण माझं होमिओपॅथीमध्ये MD झालं आहे. मी क्रॉनिक डिसिजेसमध्ये होमिओपॅथीतली ट्रीट करते सगळे पेशंट्स. पण ॲलोपॅथिकची साईड थोडी वेगळी आहे, मग ते आपण घ्यायला पाहिजे, तीच औषधं आत्ता आहेत असं सांगितलं. मग आम्ही सरांकडे गेलो. तेव्हा तू बघ, तुझी इच्छा, मी तुला असं अजिबात सांगणार नाही की तू पप्पा असं करू नकोस, कारण उचित आणि अनुचित जे काय आहे ते फक्त तूच जाणतोस, त्यामुळे तू बघ, एवढं सांगून मी गेले. आणि रात्रभर जेवण मला पण गेलं, म्हणजे रात्री जेवले नाही, झोप पण अजिबात लागली नाही. त्या दिवशी माझी शुगर एकदम शूट आऊट झाली, म्हणजे त्यांच्या टेन्शनमुळे पप्पांच्या. पप्पा गेले तिथं. मी म्हटलं, सर पप्पांची इच्छा नाही आहे ॲडमिट व्हायची, तुम्ही बघा काय ते. ठीक आहे म्हटलं. मग म्हटलं HRCT करून घ्या. मग HRCT केली. HRCTमध्ये माझा स्कोअर 4 आला 9व्या दिवशी. युजली कोविड व्हायरस जो असतो तो साधारणतः 5 किंवा 6 दिवसानंतर लंग इन्व्हॉल्वमेंट होते, म्हणजे आतमध्ये फुफ्फुसामध्ये तो शिरतो व्हायरस, त्याच्या आधी होत नाही. तर माझा 4 स्कोअर आला, तर पप्पांचे लंग्स पूर्ण क्लिअर आले, म्हणजे त्यांच्या लंगमध्ये कोविडची आत एंट्रीच झाली नव्हती व्हायरसची. अजब वाटलं मला तो रिपोर्ट बघून. मला सर म्हणाले, डॉक्टर कसं काय हे, की म्हणजे वडील इतके वयस्कर, त्याचा शुगर आहे, तरी सुद्धा तुमच्या वडिलांच्या लंग्समध्ये व्हायरसची एंट्रीच नाही आहे, तुमचा स्कोअरच नाही. मी परत चेक करा म्हटलं. सर मी परत HRCT केला. तर डॉक्टर म्हणाले, मॅडम तुमच्या वडिलांना स्कोअरच नाही, व्हायरसची एंट्रीच नाही लंगमध्ये, तर मी स्कोअर देऊ कुठून. आणि ही मिरॅकल, म्हणजे हा माझ्या दृष्टीने मेडिकल सायन्समध्ये मिरॅकल आहे, कारण 9व्या दिवशी जर कुठल्याही पेशंटची HRCT केली तर नक्की 4, 5, 6 पर्यंत स्कोअर नक्की येतो. मला स्वतःला 4, माझा स्कोअर 4 होता, पण वडिलांचा 0 स्कोअर, त्यांना काहीच नाही, त्यांची जास्त इन्व्हॉल्वमेंटच नाही. आणि ही गोष्ट आहे, हा फक्त माझे बापूच करू शकतात, की एवढे वयस्कर वडील, त्यांना शुगर, त्यात त्यांची एवढी रोगप्रतिकारक शक्ती कमी, पण बापूंची उपासना आणि त्या व्हायरसला आत न जाऊ देणे, हे काम फक्त माझा देवच करू शकतो. येस, दुसरं कोणीच करू शकत नाही. हरिओम.